सगळ्या उपस्थित मान्यवरांची नावं सुनील भाऊंनी घेतल्यामुळे मी तो वेळ वाया घालवणार नाही। आज या ऑफिसच्या उद्घाटनासोबतच आपल्या हुतात्म्यांचा स्मरणाचा दिवस आहे, क्रांती दिवस आहे आणि त्याचबरोबर जागतिक आदिवासी दिवस म्हणजे आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावा, आपल्या सगळ्यांच्या अस्मितेचा जो प्रश्न आहे तो आदिवासी दिवस आहे। त्या निमित्ताने मी सगळ्या हुतात्म्यांना, सगळ्या आदिवासी क्रांतिकारकांना आणि या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये आणि आदिवासींच्या उद्धारामध्ये ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्या सगळ्यांना आदरांजली अर्पण करतो। सगळ्यांना तुम्हाला आज अतिशय चांगल्या दिवशी स्वप्नील भाऊ आणि जे नाडू तालुक्याचे पदाधिकारी असतील किंवा पालघर जिल्ह्यातले पदाधिकारी असतील यांनी जो निर्णय घेतला आणि आजच्या दिवशी आपल्या ऑफिसमध्ये बोलण्यात आलेल्या आजच्या दिवशी आपल्या ऑफिसचं उद्घाटन झालं त्यासाठी तुम्ही सगळ्यांचे आभार मानतो। मनोज भाऊ, प्रसाद भाऊ आणि मागे पालघर जिल्ह्यामध्ये भूमिपुत्र एल्गार संघटनेचं हे मध्यवर्ती कार्यालय आज सुरू झालं। कार्यालय कसं असावं, कोणाची कामं केली पाहिजे, काय केलं पाहिजे सुनील भाऊंनी सांगितलं, त्यामुळे परत त्यांनी बोलणार नाही। पालघरमध्ये जेव्हा भूमिपुत्र एल्गार संघटना सुरुवातीला आपण काम सुरू केलं तेव्हा अगदी बोटावर बोलणे इतके लढवई कार्यकर्ते आपल्या सोबत होते, त्यांचा मी आवर्जून उल्लेख करेन की सगळ्यात पहिला स्वप्नील वाघ असेल, त्याचबरोबर डाळूमध्ये आम्ही आलो तेव्हा प्रसाद भालेराव आले, प्रसाद भालेराव, मनोज धर्मने, मनोज पारधी, अतुल आहे, गोपाळ भाऊ आहे, सुभाष भाऊ आहे। ही जी सगळी मंडळी आहेत या मंडळीने बघा एकदा झाड बहरलं, झाडाला फळं आली की चाकणारे भरपूर असतात, बरोबर ना? पण रोपटं लावताना ते रोपटं उगवेल की नाही, त्याचं झाड होईल की नाही, त्याला फळं येतील की नाही याचा विचार न करता जो रोपटं लावण्याला हातभार लावतो तो आपल्या खऱ्या भूमिपुत्र एल्गार संघटनेचा पाया आहे। सगळ्यांना भाऊ असेल कुठं काही असेल कुठलाही परिणामाची चिंता न करता भूमिपुत्र एल्गार संघटनेची सगळी टीम तलासरीची आपल्या सोबत आहे। विकास थोडी पालघरमध्ये आहे, अनेक नावं आहेत, कॉलेज तालुक्यात विविध भाऊ सोबत एखादे गेली आपल्या नवनाथ भाऊच्या बाजूला सगळे भाऊ सुरुवात जेव्हा केली असंख्य अडचणी आपण 8 महिन्यापूर्वी लावलेला रोपटा आता बहरतंय की नाही की आपलं असं झुरलंय झाड, आपलं झुरलंय का? 8 महिने अजून पूर्ण झालेले आपल्याला, पण या 8 महिन्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात आपलं काम वाढवलं, लोकांना न्याय देण्यासाठी आपण आपली ताकद वाढवली आणि त्यासाठी तुम्ही सगळे त्याचे भागीदार। संघटना आपली कोणाची प्रायव्हेट कंपनी, खाजगी कंपनी किंवा मालकी नाही, तुमची आमची सगळ्यांची। आता आपल्या संघटनेमध्ये काम करतात, पण सुनील भाऊंनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या पक्षात संघटनेत असणारी लोक आपले दुश्मन आहेत का, आपले विरोधक आहेत का? सर आपण जन्माला आलो त्यांच्या विरोधात युद्ध करण्यासाठी असं ते गणेश भाऊ गावी एक गडपड्या तरुण आहे, मला सुनील भाऊंनी उल्लेख केला आणि कातकरी बांधवासाठी अनेक वर्ष लढतो, हे सगळे पदाधिकारी तोही आपल्या बरोबर ठामपणे पाठीशी गेले आणि सुरुवातीच्या काळापासून उभा राहिला, त्याचा अभिनंदन करेल। थोडक्यात काय की आपला उद्देश स्वच्छ असेल, आपलं लोकांचं, आदिवासी बांधवांचं, कष्टकऱ्यांचं, गरिबांचं, भूमिपुत्राचं भलं करण्याचा उद्देश असेल तर आपल्याला विरोध होतो का? आपल्याला विरोध होत नाही, अशी लोक आपल्या सगळ्यांना साथ देतात। पण आपण स्वच्छ प्रतिमेने काम केलं पाहिजे। गरिबांचं, आदिवासीचं नाव घ्यायचं, त्यांच्या नावावर पोळ्या भाजायच्या हे उद्योग आपल्या कुठल्याही कार्यकर्त्यांना होता। आज जागतिक आदिवासी दिवस आहे, जगभरात हा दिवस साजरा केला जातो, जगभरात, देशात नाही जगभरात। पण हा दिवस साजरा करत असताना हुतात्म्यांना, आदिवासी क्रांतिकारकांना अभिवादन करत असताना कधीतरी खंत वाटते की आदिवासी दिन साजरा करण्यासाठी अनेक लोक मोठमोठे बॅनर लावतील, पोस्ट टाकतील, पण पूर्ण वर्षभर त्या आदिवासीच्या डोळ्यातलं पाणी याला दिसत नाही। आपण दूरचं नाही बोलायचं, जगाचं नाही बोलायचं, ज्या जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यामध्ये आहोत तिथला विचार आपण करू की तुम्ही दिन साजरा करता, आम्ही करतो, आम्हाला अधिकार आहे, कारण आम्ही आयुष्यातले 20-22 वर्ष त्या समाजाच्या, त्या बांधवांच्या न्याय हक्कासाठी आम्ही झिजलोय। पण या समाजाचं नाव घेऊन राजकारण करणारी लोक आपल्याला वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून उद्ध्वस्त करतात। पालघर जिल्ह्यामध्ये वेगवेगळे प्रकल्प आणले की नाही, सांगितलं आपल्याला
पालघरचा विकास करायचा. पालघरची काय महामुंबई नवी मुंबई काय जुनी मुंबई करायची, करा तुम्ही विकास. पण इकडे तुम्ही सांगता जल जमीन जंगल समुद्र आदिवासी असं सांगतात ना, जल आमचं जमीन आमची समुद्र आमचा आणि मग विकास कोणाचा? हे सगळं जर आदिवासीला असेल तर इथला विकास आदिवासीला विश्वासात घेऊनच झाला पाहिजे. हे आपलं भूमिपुत्र विकास संघटनेचा भूमिपुत्र विकास संघटना जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. आपला विकासाला विरोध आहे का? विरोध आहे विकासाला. जर खडतर रस्ता असेल आणि कॉन्क्रीटचा रस्ता झाला तर आपण विरोध करू. साधी ट्रेन असेल बुलेट ट्रेन आहे आपण विरोध करू. आम्हाला विकासाला विरोध नाहीये. खोटं आपल्या आदिवासी बांधवांना किंवा आपल्याला बदनाम केलं जातं हे विकासाला विरोध करतात, विकासाला काही विरोध करतात. विकास करा, प्रचंड विकास करा, पण त्या विकासाचा फायदा जर माझ्या आदिवासी बांधवाला माझ्या भूमिपुत्राला मिळाला नाही तर तो विकास काय टाटायचा आहे? पालघर जिल्ह्यामध्ये एवढे एमआयडीसी आहेत, वाडा एमआयडीसी आहे, पालघर एमआयडीसी, बोईसर एमआयडीसी. अरे तरीही माझ्या पालघर जिल्ह्यातला डहाणू तलासरी काशाचा माझ्या जव्हार मोकळ्याचा आदिवासी बांधव जगायला तिथे भिवंडीला जातो. त्याच्या कुटुंबाला त्याच्या आया बहिणीला उघड्यावर तिथे संसार करावा लागतो आणि तिथे तिथे लहान कच्ची पालकाच्या मच्छरांमध्ये घाडीमध्ये राहतात, बिल्डिंगवर कामाला जातात की नाही? कुठेही तो विकास यासाठी भूमिपुत्र विकास संघटना की आमच्याकडे पूर्वी शिक्षण नव्हतं, आदिवासी शिकत नाही, आज शिकत नाही. आता आमची पोरं BA BCom झाली, गणेश बरोबर की नाही? आज BA BCom झालेली पोरं MA झालेली पोरं तरी आमची कंस्ट्रक्शन साईडवर काम करत असतील, रोजगार हमीवर काम करत असतील तर हा विकास आम्हाला मान्य नाही हे सांगण्याचं काम आपण करतोय. आपल्याला भूमिपुत्र विकास संघटना का वाढवायची? तर भूमिपुत्र म्हणजे मातीचा पुत्र. आपण ज्या बिरसा मुंडा भगवान बिरसा मुंडांना अभिवादन केलं त्यांना धरती आबा सांगायचे. काय सांगायचे? धरती आबा, धरतीचा पिता. आणि त्याचे पोरं म्हणजे आपण भूमिपुत्र आहोत, आपण धरतीपुत्र आहोत. आपला जन्म या मातीत झाला आहे, या मातीशी आपलं नातं आहे. काय सांगायचे बिरसा बाबा? अबुआ दिशमा अबुआ, बरोबर ना? काय सांगायचे? हमारे गांव में हमारा राज. हे तेव्हा बिरसा मुंडा सांगितले. अबुआ दिशमा अबुआ आहे का? अबुआ राज देश अबुआ, राज अबुआ न. राज व्यापाऱ्यांचा, भांडवलदारांचा, ठेकेदारांचा आणि आपल्या मानगुटीवर बसवून विकास नावाचं भूत आपल्या मानगुटीवर बसवलंय त्या उद्योजकांचा फक्त राज आहे, राज नाही. वाळवण बंदर येत आहे, बुलेट ट्रेन येते. अरे बुलेट ट्रेन गुजरात आणि मुंबईच्या व्यापाऱ्यांसाठी बुलेट ट्रेन जमिनी आमच्या गेल्या. मुंबई वडोदरा हायवे वेगवेगळ्या दोन बंदरांना जोडणाऱ्या मोठमोठ्या व्यापाऱ्यांसाठी जमिनी आमच्या गेल्या. आमच्या मानवाला उद्ध्वस्त केल्या. कपडे फाटे स्टोर आपल्याला मारलं की नाही? काय मागत होते ते? मोबदला मागत होते. मला वाटतं या ऑफिसच्या आजूबाजूला त्याच्या आदिवासी कुटुंबाला पोलिसांनी बेदम मारहाण केली तिथल्या व्यापाऱ्यासाठी, बरोबर ना? तिथे समोर होत ना. म्हणजे असा अन्याय आज पण होतो आणि असा अन्याय जिथे जिथे होतो तिथे आक्रमकपणे काम करण्यासाठी माझा भूमिपुत्र विकास संघटनेचा प्रत्येक कार्यकर्ता ज्या दिवशी सुनीलवाडे सांगितलं, ज्या दिवशी सगळं अल्बेल असेल, सगळ्या आदिवासीला रोजगार असेल, प्रत्येक गरीब आदिवासी कष्टकरी भूमिपुत्राच्या डोक्यावर चप्पल असेल, प्रत्येकाला पोटभर खायला असेल, आमची सगळी पोरं शाळेत असतील, आमच्या कुठल्याही बाईला डिलिव्हरीसाठी अशा बाहेरच्या पायरीवर पडून जायची वेळ नाही, तिला चांगला उपचार मिळेल, आमचं जन्माला आलेलं बाळ कुपोषणाने मरणार नाही, उपाशी राहून भुकेने मरणार नाही, अशी ज्या वेळेस परिस्थिती असेल त्या दिवशी आपण भूमिपुत्र विकास संघटना बंद करू. आपल्याला संघटना नावाचं दुकान नाही चालवायचं, संघटना नावाने राजकारण नाही करायचं. आपल्याला गरीब आदिवासी कष्टकरी भूमिपुत्र त्यामध्ये आगरी कोळी कुणबी जे कोणी इकडचे जाती धर्मातले गरीब कष्टकरी असतील, मुस्लिम बांधव असतील, त्या सगळ्यांना कष्टकऱ्यांना, कष्टकरी म्हणजे कोण? राम गाळून कष्ट करून आपल्या कुटुंबाला पोसतो, आपल्या घरच्या बच्चांची पोटं भरतो, कोणाचा कोरबडून खाणारा, लबाडी करणारा, कोणाला फसवून कोणाच्या काळूवरचं लोणी खाणारा भूमिपुत्र नाही. कष्टकरी काय? जो घाम गाळून
रक्त आटवून कष्ट करतो, त्या प्रत्येक कष्टकऱ्याची, त्या प्रत्येक भूमिपुत्राची भूमिपुत्र विकास संघटना आहे आणि ही संघटना त्यांच्या न्याय हक्कासाठी कटिबद्ध असेल. आजच्या दिवशी ऑफिसच्या उद्घाटनाच्या सगळ्या पालघर जिल्ह्यातल्या डाळूच्या कार्यक्रमात सांगितलं की अनेक पक्ष अनेक संघटना काम करतात, त्यांच्या कामाचं मूल्यांकन करण्याचा अधिकार आपल्याला आहे का? नाही. आपलं काम करताना आपल्याकडे आलेल्या माणसाला ऑफिसमधून बाहेर जाताना पंचायत झाला, त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसले गेले पाहिजे, ते सुकले गेले नको. आपल्या ऑफिसमध्ये 100 लोक येण्याऐवजी 10 लोक आले तरी चालतील, पण ते 10 लोक जाताना चेहऱ्यावर हसू घेऊन गेले पाहिजे, चेहऱ्यावर समाधान घेऊन गेले पाहिजे. इथे आल्यावर त्याला सोल्युशन मिळालं पाहिजे. हे ऑफिस, संघटनांचं ऑफिस म्हणजे दवाखाना असतो, लक्षात घ्या. काय असतो? दवाखाना. ते आजार घेऊन येतात, मग जमिनीचा आजार असेल, रेशन कार्डचा आजार असेल, दाखल्यांचा आजार असेल किंवा एखाद्या अन्यायाचा आजार असेल, आणि तुम्ही सगळे इथे बसलेले डॉक्टर आहात, तुम्ही त्याचा योग्य उपचार कराल तेव्हा कराल, पण तो आल्यावर त्याला धीर देण्याचं काम तुमचं आहे. त्याचं जर हाडशूड केली आपण तर तो सांगेल अरे भीक नको पण पुत्रावर तू न्याय नको देऊ मला, तू माझा अपमान काय करतो. कुठल्याही गरीबाचं, कष्टकऱ्याचं, तो आपला सभासद असो नसो, तो आपला संघटनेचा असो नसो, तो माणूस आहे, तो आपला भूमिपुत्र आहे, तो आपला माणूस आहे, तो आपला संघटना जीवनामध्ये जन्म आलं का तिचा कोर्टातून निघाला भूमिपुत्र आहे संघटनेचा, या संघटनेचा, त्या संघटनेचा. या संघटना या सगळ्या व्यवस्था आहेत, पक्ष सगळे व्यवस्था आहेत, पण आपण सगळे माणूस आहोत. आपण या माणुसकीच्या नात्याने एकत्र आलो आहोत. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याकडे आलेल्या माणसाचं त्याचं समस्या ऐकून त्याचं निराकरण करून त्याला धीर देण्याचं काम आपलं, त्याला आधार देण्याचं काम आपलं, त्याला दिलासा देण्याचं काम आपलं. ते काम आपल्या कार्यालयात प्रामाणिकपणे होईल. कुठल्याही प्रकारे आपल्यावर कुठला कलंक लागणार नाही याची काळजी सगळ्यांनी घ्यायची आहे. त्याच्या ऑफिसेस उघडल्यावर कलंक लागलेले प्रकार वाढतात. आपण प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने व्यवसाय उद्योग करत असतो, पण संघटना करताना संघटनेचं काम, लोकांना न्याय देण्याचं काम आपल्या क्रांतिकारकांनी ज्यासाठी आज ज्यांच्या नावाचा आपण जय जयकार करतो, गौरव करतो, त्यांचे फोटो लावतो. नुसते फोटो लावून चालत नाही, नुसता गौरव करून चालत नाही, तर त्याचं आचरण करावं लागतं. बरोबर की नाही? धरती आबा बिरसा मुंडाचं नाव घ्यायचं, जेलमध्ये जीव तोडला, जीव दिला त्याचा, म्हणजे त्याला विष जेवून वजन करून मारलं, सतत त्यांना आजाराने गेले, माघार नाही, सरेंडर नाही झालं. राघोजी बांगरांना ठाण्याला 2दा फाशी दिली, माहिती तुम्हाला? 2दा, एकदा फास तुटला, 2 तुटला. शरणागतीने गद्दारी नाही केली, पोलिसाचं पीआयचं भूमिका उडवलेलं राघोजी बांगरांना. इतिहास वाचा. कंट्या मामा भिल, इंग्रज घाबरायचे, तिथे लंडन मध्ये, ब्रिटन मध्ये दहशत होते. त्या ब्रिटनच्या पेपरमध्ये पहिल्या मला बातमी यायची, भारतातला रॉबिन हुड श्रीमंत घराण्याला मारतो आणि गरिबांच्या पोटातलं अन्नाची व्यवस्था करतो. कंट्या मामा भिल यांचे वारस. त्यामुळे आपण जोपर्यंत अन्याय आहे तोपर्यंत आपल्यातली क्रांतीची आग विझू द्यायची नाही. तर खऱ्या अर्थाने या महान विभूतीने आपला आपण दिलेला सन्मान आपण होईल. तेच आपल्यावर असतील की तुम्ही आमचे फोटो लावता, आमचा सन्मान करता, पण आम्ही सांगितलं तसं वागता का? आपण तेच त्यांच्यासारखं वागू शकत नाही, पण त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांचे विचार आपण अंमलात आणले पाहिजे, तर त्याला अर्थ आहे. त्यामुळे तुम्ही सगळे त्या अर्थाने भूमिपुत्र संघटनेचे निष्ठावान समर्पित कार्यकर्ते आहात. मी स्वप्नीलचं विशेष कौतुक करेन अशासाठी की स्वप्नील त्याच्या घरापासून म्हणजे तरवाड्यापासून मोठी गाडी नाही, कुणी गाडीला ड्रायव्हर नाही, गाडीच नाही, बाईकवर, बस नाही, जसं भेटत तसं प्रवास करत त्याने पालघर जिल्ह्यातल्या काना कोपऱ्यात आम्ही संघटना अशी समर्पित कार्यकर्ते आपल्याकडे आहेत. जवनात भोईकडे बसलेले आहेत. 4 व्हीलर गाडी नाही, मोटरसायकल भूमिपुराने घेऊन सुरुवात आम्ही केली. ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड, शहापूर, कसारा, आता पालघरमध्ये आधी मुंबई त्यांनी पण दिला बरोबर. आता ठाणे जिल्ह्यात लक्ष घातलं, ठाणे जिल्ह्यात त्यांनी एकच महिन्यात टाकून दिला धडाका आणि मोठमोठे बॉम्ब टाकले ठाणे जिल्ह्यात. तुम्ही बघितलं असेल ना, आपण एकाच दिवशी आपल्या 250 लोकांनी 250 कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. आपल्या संघटनेला उज्ज्वल भविष्य आहे.
कारण आपली संघटना स्वच्छ उद्देशाने सुरू झाली आहे. आपली संघटना लबाडीच्या पायावर उभी राहिली नाही. आपली संघटना भ्रष्टाचार, लबाडी, अपहाराला विरोध करून उभी राहिलेली आहे. त्यामुळे आपल्या संघटनेच्या कुठल्याही कार्यकर्त्याकडे गरीबाच्या नावाने राजकारण करण्याचं काम होणार नाही. त्यामुळे आपल्या संघटनेला उज्ज्वल भविष्य आहे. तुम्ही सगळे खूप प्रामाणिकपणे काम करता, असंच काम करत राहा. पुन्हा एकदा मी सगळ्या आदिवासी क्रांतिकारकांना ज्यांना इतिहासाने झाकण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्या माझ्या महान विभूतींना अभिवादन करतो. ऑगस्ट क्रांती दिन आज आहे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांसारखे जे फासावर गेले, त्यांनी गोळ्या झेलल्या. 13 वर्षाच्या शिरीष कुमार सह सगळ्याच क्रांतिकारकांना मी वंदन करतो. आणि आज पुन्हा एकदा पालघर जिल्ह्याच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी या आजच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनासाठी शुभेच्छा देतो. पालघर जिल्ह्यातील भूमिपुत्र एल्गार सर्वेंना अधिकाधिक बळकट करण्याची गरज आहे. 2011च्या लोकसंख्येप्रमाणे 30 लाख लोकसंख्या तुमच्या जिल्ह्याची होती. आता ती 60 लाख असेल, 70 लाख असेल, 80 लाख असेल. एवढ्या 80 लाख लोकांपैकी आज 90 ते 95% लोक अन्यायग्रस्त आहेत. मोजके 7-8% लोक मजा मारतात. बरोबर नाही का? 7-10% लोक मजा मारत असतील, ठेकेदारी करून लोकांचे पैसे गावून. पण 95-96% लोक, संख्या किती मोठी लक्षात घ्या. 50-60 लाख लोक आज वेगवेगळे आहेत. आणि त्या 50-60 लाख लोकांचा न्याय हक्काचा लढा तुम्हाला लढायचा आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जोहार, जिंदाबाद.